आपण पाहताय वंचित सामना न्यूज. आपण पाहताय वंचित सामना न्यूज. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील फ्लाइंग जिप्सी कॅफे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. गेल्या 2 महिन्यांत या कॅफेविरुद्ध तब्बल 6 वेळा गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली असतानाही संबंधित कॅफे चालकावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. उलट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांनाच निलंबित करण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 23 मे रोजी पहाटे सुमारे 3:45 वाजेपर्यंत फ्लाइंग जिप्सी कॅफे सुरू ठेवण्यात आला होता. त्यानंतरही 6 जून रोजी रात्री उशिरापर्यंत कॅफे सुरू असल्याचे आढळून आले. रात्री 1:30 पर्यंतच आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक वेळ व्यवसाय सुरू ठेवण्यात आल्याने डेक्कन पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याच घटनेदरम्यान ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कॅफेमधील ग्राहकांना शांततेने बाहेर जाण्याचे आवाहन केले. मात्र वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने संतप्त झालेल्या कदम यांनी काउंटरवर ठेवलेले 3 कॉफीचे ग्लास काठीने उडवत नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी कदम यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईनंतर शहरात आणि सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संबंधित कॅफे चालकाविरुद्ध अनेक तक्रारी व विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात असून इतक्या कारवायांनंतरही त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहींनी संबंधित कॅफेला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याचा आरोपही केला आहे. दरम्यान स्थानिक बीट मार्शल्सनीही धक्कादायक माहिती दिल्याचे वृत्त आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रात्री 1:30 नंतरही कॅफे सुरू राहत असून माझ्या कॅफेत कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने यायचे नाही असा अलिखित नियमच संबंधित मालकाने बनविल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचाही आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. अनेक नेटिझन्सनी उपनिरीक्षक संदीप कदम यांच्या निलंबनावर आक्षेप घेत प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली आहे. मध्यरात्री 1:45 वाजता कॅफेमध्ये तरुण-तरुणी काय करत होते, कायद्याचा धाक राहिला आहे का असा सवाल काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर अनेकांनी नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करून नियम मोडणाऱ्यांना मोकळे रान दिले जात असल्याची भावना व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः लक्ष घालून वस्तुस्थितीची सखोल चौकशी करावी तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात येत आहे. दरम्यान फ्लाइंग जिप्सी कॅफेवरील कारवाया, उपनिरीक्षकाच्या निलंबनाची कारणे आणि संबंधित कॅफे चालकावरील आरोप यामुळे हे प्रकरण सध्या पुणे शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.